हॅलो, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ सर्वांना. माझं नाव प्रियंका. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज आहे रविवार आणि आज आहे भावाचा उपवास. उद्या आहे श्रावणातला पहिला सोमवार आणि नागपंचमीसुद्धा, दोन्ही एकाच दिवशी आलेला आहे. खूप छान योग आहे उद्याच्याला. तर आज भावाचा उपवास आहे. माझा उपवास आहे. गौरीने सुद्धा उपवास केलेला आहे. तर आणि भावाच्या उपवासाला असं म्हणतात की मेहंदी असावी, 5 टिपके तरी हातावर असावे. तर मी छान अशी मेहंदीसुद्धा काढलेली आहे, बघू शकताय. आणि मला आधी लहान असताना मेहंदी मी हात भरून काढायची, परंतु तेवढा आता मला म्हणजे वेळ नाही भेटला हात भरून काढायला. त्याचं कारण म्हणजे माझं छोटं बाळ आहे आणि ते झोपवल्याशिवाय मला काही मेहंदी काढता आली नाही. आणि तो काल असं झालं की ते नेमका उशिरा झोपला, 12 वाजून गेल्या होत्या तरी तो झोपला नव्हता. त्याच्यामुळे ना मग साधी सिंपलच काढली, पण काढलीच असं म्हणून ठरवलंच होतं. पण गौरीच्या हातावर ना छान अशी काढलेली आहे मेहंदी. मी दाखवे नंतर. तिनं आपण जेव्हा लहान होतो तेव्हा सण आला की खूप आनंद उत्साह असायचा आणि झोका खेळायला असले की जेवणसुद्धा जायचं नाही, इतकं छान वाटायचं. पण आताच्या सण आले काय गेले काही कळत नाही. तर इतकं लाईफ माणसाचं बिझी झालेलं आहे. तर असो, तसंच पंचमीच्या सणाला सगळेच जणच खरेदी करतात. मेहंदीच्या कोणापासून नील पॉलिशपर्यंत सगळं जे काय पाहिजे असतं ते घेतात. तसंच ना गौरीनं काल जाऊन थोडंसं तिच्यासाठी साहित्य आणलेलं आहे, ते मी तुम्हाला दाखवते. आणि माझ्यासाठी सुद्धा तिनं आणलेलं आहे. 1 मिनटं मी दाखवते. तर पहिल्या तर तिनं आणलेल्या आहेत ह्या बांगड्या, गोल्डन कलरच्या बांगड्या आणलेल्या आहेत तिने. ह्या तिचे बाबा तिला बोलत होते वाटतं कलरफुल घे, पण ती बोलली की मला नको, गोल्डन कलरच्याच पाहिजे त्या, म्हणजे कुठल्या पण ड्रेसला मी घालू शकते, कुठल्या पण ड्रेसवरती, असं म्हणून तिनं ह्या दिसतात काय व्यवस्थित ह्या बांगड्या आणलेल्या आहेत. बॅक कॅमेऱ्यानं पण दाखवते. तिच्यासाठी हा छोटूसा क्लचर आणलेला आहे. तिला हा कलर खूप आवडतो, पर्पल कलर तिला, म्हणून तिनं हे छोटंसं तिच्यासाठी आणलेलं आहे. आणि हे 2-3 जे आणलेले आहेत ते तिनं माझ्यासाठी आणलेले आहेत क्लचर, बघू शकताय. हे लिलीचं फूल असणारे एक आहे, हे साधं आहे, आणि एक बनाना आहे. हे 3 प्रकारचे आणलेले आहेत. आणि हे तिच्यासाठी एक नेकलेस घेऊन आलेले आहे. खूप छान आहे नेकलेस, मला खूप आवडला. खरंच तिची चॉईस खूप छान आहे गौरीची. आणि हे तिनं घेऊन आलेले आहे. अजून मी उघडून पण नाही बघितला आतून म्हणजे कसं आहे. वरतून तर छान दिसतोय, पण साखळी वगैरे कशी अजून बघितली नाही मी. तर एवढी सारी तिनं छोटीशी खरेदी केलेली आहे पंचमीच्या सणासाठी. चला, माझे जुने दिवस मला आठवले. तर असो, आता मला चहा प्यायचा आहे. सकाळपासून मी चहा घेतलेला नाही आहे. तर आता मी चहा वगैरे घेते, मग रांगोळी, देवपूजा हे करायचं आहे काम. आणि आज उपवास असल्यामुळे साबुदाणा खिचडीसुद्धा बनवायची आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल. तर चला, भेटूया नंतर. तर मी माझ्यासाठी आणि गौरीसाठी चहा ठेवला होता दोघींसाठी. गौरीला आज चहा दूध मिक्स देणार आहे मी. तसं तर ती दररोज चहा घेत नाही. आणि एकीकडे ना मी बटाटा शिजू घातला होता, साबुदाणा करायचा होता. कारण मी कसं लय वेळ थांबू शकते, पण गौरीला तसं नाही, भूक लागते, म्हणून तिच्यासाठी मी लवकरच शाबू बनवणार आहे. साबुदाणा रात्रीच भिजत टाकला होता, परंतु माझ्याकडून पाणी थोडंसं कमी पडलं होतं असं मला वाटतं आहे, कारण मोकळा झाला होता खूपच. आता जेव्हा करते वेळेस ना तेव्हा पाण्याचा शिंतोडा मारते, म्हणजे छान मऊ लुसलुशीत होईल. आता इथं ना आमच्या दोघींसाठी चहा घेते मी. तर मस्त असा निवांत बसून मी चहा घेतलेला आहे. आणि स्वामीज्ञाला सुद्धा झोपवलेलं, कारण त्याची झोपीची टाईम झाला होता, म्हणून त्याला झोपवलं. नंतर मी बाहेरचं पुसून वगैरे घेतलं, कारण मला आता रांगोळी वगैरे काढायची होती. आणि हळदीचं लेपन काही मी आदल्या दिवशीच ठेवलं होतं. श्रावण चालू आहे, तर मी दररोज असं हळदीचं लेपन ठेवणार आहे. दररोज करणं होत नाही, फक्त ज्यावेळेस 3-4 दिवसांनी मी पुसून परत लेपन करते, असं करते. तर पुसून वगैरे घेतलेला आहे, स्वच्छ लेपन आहे. तीच आहे. छोटीशी रांगोळी काढलेली आहे. दररोज अगदी साध्या आणि सिंपल मी रांगोळ्या काढते. गुरुवारीच फक्त छापा म्हणजे साच्याचा यूज करून रांगोळी काढते. तर साधी सिंपल रांगोळी काढली. रांगोळीवर सुद्धा हळद कुंकू वाहिलेलं आहे छान असं. तोपर्यंत गौरी म्हणली आई भूक लागलेली आहे. तर हा उपवास तिनं पहिल्यांदाच केलेला आहे. तर ती कसं शाळेत जाते त्यावेळेस टायमाला बरोबर तिला भूक लागलेली आहे. तर म्हणलं चला माझ्यासाठी पण मी आत्ताच बनवून घेते, नंतर कुठं
हे करायचं एकटीसाठी, मग नंतर गरम करून घेतला तरी चालतं. मग मी शेंगदाणं आणि मिरची एकत्र वाटून घेतलेली आहे. मिरच्याचे तुकडे करून नाही टाकले शाबूमध्ये, कारण तिच्या दाताखाली आल्या तर तिला तिखट वगैरे लागेल जास्त म्हणून, कारण ती जेवढं खाणार तेवढं पण नंतर खाणार नाही, म्हणून मी असं केलेलं आहे. मिक्सरला शेंगदाणं बारीक करून घेतलेलं आहे, मिरची आणि शेंगदाण्याचं छान ते पण परतून घेतलेलं आहे. आणि बटाटा उकडला होता तो कट करून टाकलेला आहे. अशीच बटाट्याची भाजी म्हणून उपवासाला सुद्धा खाऊ शकता, खूप छान लागते ती. तर साबुदाणा वगैरे करून घेतला, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर टाकलेली आहे. मला साखर टाकलेली खूप आवडते. आणि छान असा शाबू वगैरे करून घेतला आहे. थोडंसं पाण्याचा शितुडा मारला होता, कारण मला वाटलं की शाबूत पाणी कमी पडलं आणि शाबू वातड होऊ शकतो, म्हणून ना थोडंसं पाण्याचा शितुडा मारलेला आहे मी. तर गौरीने आणि मी शाबू गरम गरम खाऊन घेतलेला आहे. आणि स्वामींनी सुद्धा उठलेला होता, त्याला वॉकरमध्ये टाकलेलं होतं. तर तो ना ज्यूस देत नव्हता, कारण काही ताट वगैरे वळत होता, म्हणून त्याला ना वॉकरमध्येच टाकलं होतं. तर जेवण वगैरे झालं, थोडंसं आम्ही बसलो होतो आणि तेवढ्यात ना पार्सल माझं आलं होतं. तर ते पार्सल मी उघडून बघत होते व्यवस्थित आलं आहे का वगैरे ते. आणि हे किचन डेकोर करण्यासाठी मी मागवलेलं आहे, किचनमध्ये लावण्यासाठी. खूप छान आलेलं आहे आणि ह्याचं मटेरियल वगैरे खूप छान आहे, वुडनचं आहे. मला तर आवडलं, कलर आणि क्वालिटीसुद्धा छान आहे. नवीन रूममध्ये शिफ्ट झाल्यापासून भरपूर साऱ्या गोष्टी मी मागवलेल्या आहेत, परंतु त्या काय एकाच वेळेस येत नाहीत, त्याच्यामुळं ना. आणि माझी एक्साइटमेंट खूप असते की मी मागवलेली वस्तू आलेली आहे ती कशी आहे ओपन करून बघायची, म्हणून मी सगळे पार्सल ओपन करून बघितलेले आहेत. मी ते सगळे पार्सल छान आलेले आहेत आणि क्वालिटीसुद्धा त्यांची, कलर क्वालिटी दोघांची पण छान आहे. जेवढे पार्सल मी मागवलेत, काय काय मागवलेले आहेत ते सगळे एकदम एका व्हिडिओमध्येच मी तुमच्यासोबत शेअर करीन. खूप छान आहेत. नवीन घराला छान असं मला आता सजवायचं आहे, म्हणून मी या वस्तू मागवायला लागलेले आहेत एकदम सगळे दाखवून. तर हे किचनमध्ये मी लावण्यासाठी मागवलं होतं. खरंच खूप छान आहे. आणि मी नाही 80 रुपयेमध्ये मागवलेलं आहे, प्लस शिपिंग चार्जेस वेगळे पडतील ह्याला. मी खूप जणांच्या ब्लॉगमध्ये हे त्यांच्या किचनमध्ये बघितलं होतं, तर मला पण इच्छा झाली की घ्यायची. चला म्हणलं, आपण नवीन घरात आलोच आहोत, तर आपल्या पण किचनसाठी काही गोष्टी मागूया, आपलं पण किचन घर छान असं सजवूया, म्हणून ह्या गोष्टी मी मागवलेल्या आहेत. बऱ्याचशा गोष्टी आलेल्या आहेत, त्या नक्की तुमच्यासोबत शेअर करीन. खूप कमी प्राईजमध्ये आहेत. तर मला ना स्वामींसाठी सॅरेलॅक बनवायचं होतं, तर मी बनवायला घेतलेलं आहे. मस्त डाळ तांदूळ स्वच्छ धुवून भाजून घेतलेले आहेत. मखाना आणि मुरमुरा पावडरसुद्धा माझी संपली होती, ती सुद्धा मी करून घेतलेले. मखाना मुरमुरा ते सुद्धा मी हलकेसे भाजून घेतलेले आहेत. बघू शकता हातावरती असं चुरून घेतल्यानंतर एकदम असे क्रश होतात. तर काजू बदाम अक्रोड वगैरे सगळं मी जे टाकून ना छान असं भाजून घेतलेलं आहे. थोडंसं थंड होऊ देणार आहे आणि मग त्याचं मिक्सरला ग्राइंड करणार आहे, थोडंसं चाळून ठेवणार आहे. शेंगदाणेसुद्धा मला बारीक करायचे होते, कूट संपलेले होते माझी दोन्ही पण, तर सगळे मी एकाच वेळेस केलेलं आहे. मग म्हटलं चला वेळ होताच, तर ह्या सगळ्या गोष्टी करून घेतलेल्या आहेत. आणि हे बाळाचं वजन वाढण्यासाठी ना हे सॅरेलॅक खरंच खूप भारी आहे. तर मी हे बनवून ठेवते, एकदम 15 दिवसाचं बनवून ठेवते आणि वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या सॅरेलॅक मी बनवत असते. तर हे ना भरून ठेवलेलं आहे एका पॅकबंद डब्यामध्ये, भरणीत किंवा तुम्ही स्टीलच्या डब्यात किंवा काचेच्या भरणीसुद्धा भरून ठेवू शकता. तर हे छान असं बनलेलं आहे. स्वामींना खूप आवडतं हे. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.